शुभ्रा लवकर चल यार, भूक लागली आहे सॉलिड. आईला काहीतरी बनवायला सांगतो मस्त. मी बनवू? तू सांग काय हवंय. तू अगं नाही म्हणजे ऐक ऐक ऐक, तू दमली असशील ना म्हणून म्हटलं आईला बनवायला सांगतो. राहू दे आता, मी बनवलं असतं. असा का चेहरा केलास रे तू एवढा वाईट? मी इतकं वाईट बनवते सोहम? नाही ऐक ऐक ऐक, तसं नाही म्हणायचंय मला. तू ना हल्ली नूडल्स मस्त बनवते. नूडल्स? फक्त नूडल्स सोहम? मूर्ख कुठले, गाढव, बेअक्कल. तुला काय झालं? अरे बघ ना, या डिलिव्हरी बॉईज ना आजकाल खूप माज चढलाय. लिफ्ट नसेल ना तर पार्सल वरती आणत नाही म्हणाला. तुला सांगते ना सोहम, आजकाल माणुसकी राहिली नाहीये. माणुसकी बद्दल कोण बोलतंय बघा. अगं ती कशाशी खातात हे तरी माहितीये का ग तुला प्रज्ञा? हे सोहम, तू हिला सांग ना उगाच माझ्या नादी लागत जाऊ नकोस म्हणून. हा काय करशील? ऐक ना, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. ए तुझा ही प्रज्ञा? ए ऐक ना शुभ्रा, जाऊ दे, गेली ती. बरं तुझ्या नवऱ्याला भूक लागली, एवढी तरी माणुसकी आहे का तुझ्यात? माणुसकी? आई पाणी दे मला आणि चहा पण दे लगेच. खूप दमलोय आज, खूप कामं होती. अरे आई तुम्ही बसा. हा काय कामावरून आल्यावर रोजच दमलेला असतो. करते मी चहा. अगं अगं शुभ्रा थांब. अगं तुला आज जाता नाही येणार ग. का? अगं आज ना अभिजित राजे माझ्याकडे शिकायला आले होते स्वयंपाकाचं. तर त्यांच्यात आणि बाबांमध्ये थोडा वाद झाला. म्हणजे अगदीच वाद झाला असं नाही, पण थोडी बोलाचाली झाली. आणि बाबांनी अभिजित राजेंबरोबर सर्वात जास्त खीर कोण छान बनवतोय अशी स्पर्धा लावली. काय? आजोबांचं काही बिनसलंय काय? खीर बनवायची कॉम्पिटिशन? त्यापेक्षा ना वाद घालायची कॉम्पिटिशन लावायला हवी होती. जिंकले तरी असते. ए सोहम, काही काय बोलतोस रे तू? आजोबा आहेत ना तुझे? खरं तेच बोलतोय मी. वाद घालण्यात एक्सपर्ट आहेत ना ते, तुझ्यासारखे. ए आता तिला कशाला बोलतोस रे बिचारीला? मला माहितीये बाळा तू दमला असशील ना. त्या दोघांचा आठवू दे ना, मी लगेच चहा टाकते तुझ्यासाठी. काय गाई, या घरात मला हवं तेव्हा हवं ते मिळणार आहे का कधी? काय चाललंय ना मलाच कळत नाहीये. माझं सोडून सगळ्यांचं घर झालंय. कोणी हवं तेव्हा राहायला काय येतंय, कोणी जेवण बनवायला काय येतंय. रिडिक्युलस. ऐक ना सोहम, तू एक काम करतोस का? तू खाली जाऊन चहा पिऊन येतोस का? नाही तर त्या पोऱ्याला त्याला आणून द्यायला सांग की चहा तुला. आसावरी काकू या ना. सोहम दमलेला दिसतोयस. हो, कामावर जाऊन कामच करतो ना म्हणून दमलोय. तुझा स्वभाव ना अगदी तुझ्या आजोबांसारखा विनोदी आहे बघ. आसावरी थोडी वेलची देतेस का ग? खीर बनवते मी. काय झालं? ही काही विनोद केला का? हो, स्वयंपाकघरात जायला बंदी आहे. दत्ता आहे आत. आणि हो, खीरच बनवतायत आजोबा सुद्धा. आता तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या हातची खीर खायला मिळणार आहे. इश्श, तेही खीर बनवतायत का? येते का त्यांना? माहिती नाही. आई ऐका ना, मला राहवत नाहीये. मी हळूच जाऊन बघू का? अगं नको नको, बाबा ओरडतील गो. लपून बघते ना. प्लीज ना, प्लीज ना. अगं शुभ्रा दूध 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 दूध. द्या. माझ्या स्वयंपाकात कशाला लुडबुड करतोस? हो दत्ताजी, मी तो कमी केला. तो मोठा राहिला असताना तर. मला शिकवू नको. ओके ओके, चिल, कूल डाऊन.
सॉरी सॉरी. अरे मीठ घालून दूध नसतं एवढे कळत नाही का तुला? जरासं घातलं ना की चव येते. तुम्ही घालून बघा ना. तू मला शिकवू नकोस. हो. मीठ घालताय? अरे मी कशाला घालू? एवढा पसारा केलास. आवड झाला. हे काजू खीरसाठी आहे. आणि ती खीर जरा वेळेवर झाली नाही तर काय खरं नाही. काय करतोय? अरे काजू संपवशील ना. सगळे काजू संपवलेस चप्पल चोर. स्वतःची खीर चांगली व्हावी म्हणूनच ना. नाही हो दत्ताजी, ते मला आवडतात म्हणून खाल्ले मी. आणि काय आहे की मला वाटलं तुम्ही काजू घालणार नाही खिरीमध्ये. म्हणजे आपल्या रेसिपीमध्ये थोडासा फरक आहे ना. म्हणजे बघा मी जरासं मीठ घातलं, तुम्ही घातलं नाही. तसं मला वाटलं तुम्ही काजू घालणार नाही, मी घातले. इतकं काही अडचणी नाहीस तू. सगळं कळतंय तुला. पण तू मुद्दामच करतोय. घाबरलास तू मला. अवरटासारखे काजू खाऊन मला हरवशील असं वाटतंय का तुला? तसं नाहीये. काजू आहेत माझ्याकडे, आत्ता आणतो. झाल्या का तुमच्या खिरी? बाहेर सगळे आतुरतेने वाट बघतायत. सुगंध दरवळलाय अगदी. मध्ये जरा खरपूस वास पण आला होता ना. तो मगाशी येत होता, आता नाही येते. पण काय तुम्ही आम्हाला असं वासावरच ठेवणार आहात की चाखायला देणार आहात? अरे मिळणार मिळणार, नक्की मिळणार. घे टेस्ट कर. सर, तुमच्या हाताच्या चवीला तोडच नाही. ही कॉम्पिटिशन तर तुम्हीच जिंकणार आहात कन्फर्म. आणि खीर छान झालीये म्हणून ना, काजू चोरलेत म्हणून नाही. चोरून बघणं बरोबर नाही शुभ्रा. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. नाही लव नाही, म्हणजे मी आपलं सहजच. लव्ह नाही म्हणजे मी तर वॉर बद्दल म्हणत होते. आजोबांशी वॉरच चाललाय ना. हा हा. ही ब्लॅक अँड व्हाईट खीर शेवया चुकून करपल्यात का? मुद्दाम करपवल्यात त्यांनी. ते ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले आहेत ना म्हणून. टेस्ट करून बघते. हा. थोडी करपलेली आहे, थोडी कच्ची आहे, कशी वेगळीच टेस्ट आहे या खिरीला. जरासं मीठही आहे त्यात. जरा जास्त झालं असतं ना तर ती खीर नासली पण असती. पण आपण त्याला वेगळी म्हणूया, वाईट नको म्हणूया. ओके, काही म्हणा सर, पण कॉम्पिटिशन मध्ये ही चव मागे पडणार. आणि तुमच्या चवीने जर बाजी मारली तर आजोबा खूप चिडणार. मग तुमचं काही खरं नाही. तू मला घाबरवतेस का धमकावतेस? नाही नाही, मी तुम्हाला फक्त अलर्ट करते. बघा, चॉईस तुमचा आहे. आजोबांचं मन जिंकायचं आहे की कॉम्पिटिशन? मन 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 मन. पण मग कॉम्पिटिशन हरावी लागेल. आता हरलो, काय करूया? बरं, ओके. एक मिनिट. हे बघा, मी त्यांची खीर या पातेल्यात शिफ्ट करते. तुम्ही तुमची खीर त्यांच्या भांड्यात शिफ्ट करा. म्हणजे ते येईपर्यंत. काय झालंय? आधी यांनी सगळे काजू संपवले. आता तू त्याला मदत करून काहीतरी घोळ घालताय. ते आजोबा मी जरा ओटा आवरत होते, हा. बाकी काही नाही. मला काय लेचा पैसा समजलात का तुम्ही? तुम्ही बाहेर जा आणि माझी खीर होईपर्यंत कोणीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. आणि तुझी खीर सुद्धा घेऊन जा. पुन्हा आलंच ना खबरदार. दोघंही चला बाहेर. अगं बाई, झाली का गरम खीर? गरम 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 गरम. एक खीर झालीये, दुसरी होते. म्हणजे आजोबांची खीर स्पेशल आहे ना म्हणून. स्पेशल खीर म्हणजे शेवयाचीच ना?
हा, पण तुमच्या काळातली ब्लॅक अँड व्हाईट. हा म्हणजे ती माझ्या आजी सासूबाई करायच्या ना तशी असणार. त्यानं कितीतरी वेळ मंद आचेवरती अशा तुपात शेवया परतवत राहायच्या, मग त्याच्यामध्ये वेलचीची पूड, त्याच्यातच काजू, चारोळी असं घालून आणि वर आई मग आई आई ऐका ना, तुम्ही इतकं छान वर्णन केलं तर सगळ्यांना ती खीर खावीशी वाटेल आणि उगाच अपेक्षा वाढतील. वाटलंच मला. दत्ताचं आणि स्वयंपाकाचं काही फारसं शक्य नाहीये. म्हणजे आता आजोबांनी खिरीच्या नावाखाली काहीतरी भलतंच केलं असणार आणि ते सगळ्यांना खायला लागणार. हळू बोल ना, त्यांना ऐकू गेलं तर चिडतील ते. म्हणजे आता आपल्याच घरात बोलायची चोरी. अरे तसं नाही रे बबड्या. म्हणजे काय आहे ना, बाबांनी एवढं तिथे उभं राहून खीर करायचं ठरवलं ना, त्याचंच कौतुक केलं पाहिजे ना आपण. नाही, खरंय खरंय. दत्ताजींच्या प्रयत्नांना आपण दाद दिली पाहिजे. हे मला पटतंय. मी त्यांच्या प्रयत्नांना नक्की दाद देईन. नाही नाही, तुम्ही एकट्यांनी नाही, आपण सगळ्यांनी त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यायला हवी. म्हणजे कसं आहे, आता सर जिंकलेत हे आजोबांना कळलं तर वाईट वाटेल त्यांना. त्यामुळे आजोबांची खीर कशी जास्त चांगली झाली हे आपल्याला त्यांना पटवून द्यावं लागणार. मी बाहेर आल्याला त्यांना सांगेन. लगेच कसं सांगाल काकू? खीर टेस्ट करावी लागेल ना आधी, मग सांगावी लागेल. आणि ती कशी झाली असली तरीही. खीर खाऊन पोट बिघडलं नाही म्हणजे झालं. हा बोल रे. म्हणजे आपण खोटं बोलायचं? हा, म्हणजे एखाद्याचं नुकसान होणार नसेल तर काय हरकत आहे. खोटं बोलताना मी त्या माणसाकडे बघतच नाही. खोटं बोलताना मी दुसरीकडे बघतो. त्यामुळे बोलणं सोपं होतं. हो का? म्हणजे लग्नानंतर वर्षभरात तुम्ही माझ्याकडे बघायचं जे सोडलं ते याच कारणास्तव वाटतं. चला चला, गरमागरम साजूक तुपाची खीर खायला या. काका घ्या. काय रे, कशी झाली? वाह, छान, मस्त. अगं टाळ्या काय वाजवतेस? खीर कशी झाली आहे ते सांग. अहो, तुम्ही केलीत ना, मग मस्तच असणार. मी चाखून बघते. असं बरी, तू बघ कशी झाली खीर. कशी झाली? झाली ना पंचायत. आईना खोटं बोलता येतं कुठे? अगं बोल ना, काय झालं? काय ग असवरी, कशी झाली आहे? थांब, मीच चाकून बघतो. वाह, क्या बात है दत्ताजी, एक नंबर खीर. अरे अशी खीर मी कोणाशी शेअरच करू शकत नाही तर. अगं बाई, केवढा पसारा करून ठेवलाय हा. येस. अहो तुम्ही काय करताय? आम्ही पसारा केलाय म्हणजे मीच आवरायला पाहिजे ना. अहो काहीतरीच काय. अहो तुम्ही किती वेळ स्वयंपाकघरात होतात. आता मी आवडते त्या. अरे असं कसं? तू शेफ आहेस माझी, मी तुझा शिष्य आहे, ट्रेनी आहे.
आमच्याकडे ट्रेनिंगला काय म्हणतात माहिती का, छोटू. ट्रेनिंग पिरियड मध्ये आम्हाला दिवसभर 10 किलो 20 किलो कांदे सोलायला लावायचे, बारीक चिरायला लावायचे माहितीये, नाहीतर दिवसभर डिश वॉशिंग करायला लावायचे. कधी कधी तर त्या मनाने हे काहीच नाही. अहो ते ठीक आहे, ते कामाच्या ठिकाणी काम करावंच लागतं, पण आता आपण घरी आहोत ना. मग द्या ते फडकं द्या मला. अहो द्या ते फडकं मला. सोडा. अहो तुम्ही सोडा सोडा सोडा. अहो द्या द्या ना. अहो द्या बरं. शुभ्रा, त्या खिरीच्या नावाखाली काय बनवलंय आजोबांनी? सगळी चव घालवली तोंडाची. तू बाजू पाणी पिऊ दे. ऐक ना, ते पाणी अरे हे काय टेबलावर आहे ना, मी देते ना. चल. चेहऱ्यावर वाटत नाहीस, एक नंबरची हट्टी आहेस तू. हा, आता ओळखायला लागलो मी तुला. असं म्हणतात की स्त्रीला ओळखायला अख्खा जन्म घालवावा लागतो. हा, मग मी ओळखलं की नाही, आहेस की नाही हट्टी. मला काय माहित. बापरे, मग जन्मभर वाट पाहायला लागणार की काय? म्हणजे स्वभाव ओळखायला. माझ्या स्वभावातला एक गुण सांगू का? तुझ्यापेक्षा कणभर जास्त हट्टी आहे मी. आता कोणाचा फोन? हॅलो, हा बोला. अहो नको मला कुठलंही क्रेडिट कार्ड नकोय. अहो आसाबरी कुलकर्णींचाच नंबर आहे, पण नकोय म्हटलं ना. आता दुसऱ्या कोणाचा नंबर काय देऊ तुम्हाला मी? अहो नकोय. अहो नाही मी ठेवते फोन. अहो काय करताय तुम्ही? हे काय करताय? मी भांडी घासतोय आणि मीच घासणार आहे. तुला सांगितलं ना मी हट्टी आहे म्हणून. काय चाल? अहो नळ बंद करा. काय करताय तुम्ही? जेणू काम तेणूच थाय विचार करू शकतो होता काय? तुझ्या शब्दाबाहेर गेल्याचा परिणाम बघतोय मी. आपणच करा मॅडम, मी येतो. राजेनी सगळी खीर संपवून टाकली. अरे बापरे, हे काय झालं? काही नाही, ते थोडस पाणी उडालं. राजे, आज तुझं काय खरं नाही राजे. फार धुतला गेलास तू. अरे खरं सांग, माझी खीर इतकी चांगली झाली होती की मलाही न देता तू सगळी पिऊन टाकलीस ना. हो तर अशी खीर मी आजपर्यंत कधीच खाल्ली नव्हती. खरं सांगू, आजवर मी कधी स्वयंपाक केला नाही, पण तुझ्याहून जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत मी. माझ्या आजीपासून माझ्या नात सुनेपर्यंत सगळ्यांच्या हातचे पदार्थ चाखलेत. प्रत्येक पिढीच्या आईच्या हातातला गोडवा जाणतोय हा म्हातारा. तोच उतरला खिरी. बरं, आता घरी जा आणि कपडे बदल. हो येतो. थँक्स राजे. माझ्या मित्राचं मन दुखवायला नको म्हणून सगळी खीर खाऊन टाकली आणि त्याला जिंकून दिलं. आता हा जिंकल्याचा गोडवा कायम त्यांच्या मनात राहील बघा. अगदी बरोबर. चला जातो मी. येतो म्हणा म्हणजे आई असं सांगतात. येतो. अगं ते राजे कुठे गेले? ते जस्ट निघाले आत्ताच. अगं मी असे कसं न सांगता गेले? अहो असे न सांगता घाईघाईने कुठे निघालात तुम्ही? घ्या, मी टॉवेल आणला होता तुमच्यासाठी. तू काय टॉवेल पण धुवून घेणारच माझ्याकडनं? अगं मी काहीतरी काय बोलताय. मी तुमचं डोकं पुसायला आणला होता. टॉवेल बिल कशाला? हो, सर्दी झाली तर आजारी पडाल ना उगीच. घ्या. सकाळी आलेला अभिजित संध्याकाळपर्यंत इथे काय करतोय? कामधंदे नाही आहेत की काय याला? असं काय धडलं या घरात की त्याचा पायच निघत नाहीये. आय एम सॉरी. नाही थँक्यू. हं पाणी उडवल्याबद्दल. अहो नाही, तुम्ही मगाशी बाबांचं मन राखलत ना. त्यांनी केलेली खीर संपवली आणि त्यांना कळू सुद्धा दिलं नाही ती खीर किती वाईट झाली होती. दत्ताची खीर वाईट होती? दत्ताची खीर वाईट होती? दत्ताची खीर वाईट नव्हती. मस्करी करताय ना तुम्ही माझी? येतो. अहो तो टॉवेल